नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुद्रला खूप काळजी वाटत असते. एकीकडे वाईटही वाटत असतं की गिरिजाने मला डिवोर्स पेपर कसे काय पाठवले, ही गोष्ट रुद्रला कळत नसते. रुद्र म्हणत असतो की नक्की काय झालेलं असणार आहे, काय असेल यामागं खरं कारण, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, हाच विचार इकडे रुद्रच्या डोक्यात चाललेला असतो. तेवढ्यात रुद्र घरातून बाहेर चाललेला असतो. वासंती तिथे येते आणि वासंती म्हणते की रुद्र ऐक जरा, जाऊ नकोस तू, आणि हे सगळं जे काय आहे ना, तुला दिसतंय तसं नाहीये, याच्या मागे काहीतरी वेगळं रिझन आहे असं वासंती विचारत असते. तेव्हा मात्र इकडे रुद्र म्हणत असतो की नाही आईसाहेब, मला जाऊ द्या, आज मला अडवू नका. तेव्हा वासंती म्हणते की रुद्र एक विचार कर, कारण तुला असं खरंच वाटतं का गिरिजा असं काही वागू शकेल? गिरिजाच्या डोक्यात अशा कोणत्या गोष्टी असतील असं तुला खरंच वाटतं का? तेवढ्यातच उर्वशी तिथे येते आणि म्हणते तू गप्प बस ग, कारण तुला काय कळतंय त्यातलं? त्याला माहितीये ना तो कुठल्या परिस्थितीतून जातोय आणि काय होतोय ते, कारण त्याला कळलेलं आहे, त्याला त्रास होतोय. उलट त्याच्या गळ्यात जी धोंड बांधलेली होती ती निघून गेलेली पाहिजे आणि हे सगळं जे काय आहे ते नीटच झालं पाहिजे. उलट रुद्राच्या आयुष्यातून ती गेलीच पाहिजे. आता मात्र रुद्राच्या बाबतीत जे काय झालंय ते चुकीचं केलंय, गिरिजा चुकीचं वागले, या गोष्टीचा डंका मात्र इकडे उर्वशीचा सुरूच झालेला असतो. तेव्हा वासंती तिला म्हणत असते, हे बघा मनसे, मी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला माहितीये की हे सगळं गिरिजाने नाही केलेलं, याच्या मागे काहीतरी आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने आता व्यक्त होताय किंवा गिरिजाच्या बद्दलचं रुद्रच्या मनामध्ये जे काही विष पेरतंय ते बंद करा. त्यांना दोघांना वेगळं करू नका, कारण रुद्रच्या आयुष्यात गिरिजा असणं खूप गरजेचं आहे, असं हात जोडून इकडे वासंती विनंती करत असते. वासंतीला कुठं माहितीये की ह्या दगडाचं काळीज असलेल्या बाईच्या समोर हात जोडून काहीच उपयोग होणार नाही, कारण ती बाई कशी आहे हे लक्षात न येऊन वासंती तिच्याशी वागत असते. कारण गेली 20-25 वर्ष तिने वासंतीला फक्त त्रास आणि त्रासच दिलेला असतो. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता वासंती म्हणत असते, तुला काय वाटलं, कारण ही गिरिजा जी आहे ती या घरात मला नकोच आहे. बघ, एकदा का या गिरिजाची हकलपट्टी झाली की मग तुला दाखवते की काय आहे ते. काही झालं तरीही रुद्र आणि गिरिजा वेगळे होणारच आहेत, असं वासंती स्पष्टपणे सांगू लागते. आता मात्र उर्वशी वासंतीला सांगत असते. आता मात्र इकडे वासंतीला खूप राग आलेला असतो. वासंतीला कळलेलं असतं की नक्कीच गिरिजाच्या बाबतीत हिनेच काहीतरी केलेलं आहे. तेव्हा वासंती विचारते, तुम्ही तरी गिरिजाला डांबून ठेवलेलं नसेल नाही ना? इकडे गिरिजाला ज्या ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी गिरिजा या सगळ्या गोष्टी आता करत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं, ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं असतं त्यावरून स्पष्ट होत असतं की यामागे कोणाचा हात आहे, हे सगळं कोण करतंय हे लक्षात येत असतं. इकडे गिरिजा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. गिरिजाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कुणी केलेत, कशामुळे झालेल्या आहेत, हे गिरिजाला चांगलंच माहिती आहे. पण गिरिजा आता स्वतःला सोडवून आधी तिथून रुद्रकडे जायचं आहे एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि म्हणूनच गिरिजा इकडे ज्या पद्धतीने स्वतःला सोडवत असते, स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न चालू झालेले असतात. त्यावेळी मात्र इकडे गिरिजाने स्वतःला दोराने बांधलेलं होतं ते सोडलेलं असतं, तोंडाचं काढलेलं असतं आणि ती निघालेलीच असते घरातून बाहेर. पण तिचा चेहरा धक्का बसल्यासारखा दिसतो, म्हणजे नक्कीच पुन्हा तिथे कुशल आलेला असतो. कुशल दरवाजा उघडतो आणि गिरिजाला म्हणतो की काय पळून चाललेलीस? गिरिजा म्हणते की नाही नाही रे, पळून कशाला जाते? तेव्हा तो म्हणतो, मग कुठं चाललेलीस तू, काय करत होतीस सांग बरं मला. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला असं बांधून नको ठेवूस, तुला माहिती आहे ना मला त्रास होतो या बांधून ठेवल्यामुळं, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र कुशल म्हणत असतो की बोल, खोटं बोल, अजून तुला काय वाटलं मी जर तुला बांधून ठेवलं नसतं तर तू काय केलं असतं? गिरिजा म्हणते की अरे मी येणारच होते लग्नाच्या दिवशी, कुठे जाणार आहे जाऊन जाऊन, तुला सांगितलंय ना मी सगळं, मग तरीही तू असं का करतोयस, असं गिरिजा त्याला विचारत असते, सांगत असते. पण कुशल म्हणतो की मला काय वेडी समजलीस का? मला एवढं कळत नाहीये तुझं काय चाललंय, तुझ्या डोक्यात काय चाललंय, तू काय माघार येणार होतीस का गेल्यावर? तू पोलिसांकडे जाणार आणि पोलिसांना सांगणार की याने मला पुरावा द्यायचा म्हणून डांबून ठेवलेला आहे, माझ्यावरती अन्याय अत्याचार करत होता, हे सगळं तू पोलिसांच्या समोर सांगणार, एवढं तर मला कळतच आहे, असं इकडे गिरिजाला कुशल सांगत असतो. कारण तुझा डाव खूप मोठा आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुशल जेव्हा बोलत असतो तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे ऐकून तरी घे माझं, एक तर त्या कागदामुळे आमच्या दोघांचे नातं तुटलेलंच आहे, तुला तर माहितीच आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की मला असं का वाटतंय, कारण हे सगळं डोकं तुझं नाहीये, नक्कीच घोरपड्यांच्या घरातून तुला कोणाची तरी फूस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तू त्यांच्या मदतीने करत आहे.
नक्की कोण आहे, कळलं पाहिजे मला. तेव्हा त्याला आठवतं हे वाक्य बोलल्याबरोबर की उर्वशी म्हणालेली असते की ती गिरिजा जी आहे ती वाटते तेवढी साधी सोपी नाहीये. ती तुला गोड गोड बोलून घोळात घेण्याचा प्रयत्न करेल, पण तिला सोडायचं नाही, तिला दांबून ठेवायचं आणि लवकरात लवकर लग्न करून मोकळं व्हायचं, असं इकडे उर्वशीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र गिरिजा बरोबर कुशलला म्हणत असते की सांग मला, नक्की कोण आहे याच्या मागे, कोणी तुला फूस लावलेली आहे, या सगळ्या गोष्टी कोणी करते, मला कळलं पाहिजे, असं म्हणत गिरिजा त्याला बोलत असते. पण कुशल म्हणत असतो की नाही, हे सगळं माझी मी करतोय, हे सगळं मला कोणाच्या म्हणण्यानुसार करायची गरज नाही, असं कुशल तिला सांगत असतो. आणि त्याच वेळी इकडे आता वासंती गिरिजाला फोन लावत असते. गिरिजा माझा फोन उचल तू, गिरिजा माझा फोन उचल. गिरिजा फोन उचलायला जाते आणि त्या क्षणी कुशलचा फोन, आता कुशलच्या हातात तिचा फोन आहे आणि कुशलने तो कॉल कट केलेला असतो. गिरिजा म्हणत असते, अरे एकदा बोलू दे मला, आईशी बोलायचं होतं मला, मी काही सांगणार नाहीये त्यांना. तेव्हा तो म्हणतो, तुझी आई तर गेली ना ढगात, मग ही कोण आहे. तेव्हा म्हणजे हा तुझ्या नवऱ्याची आई का, बरं लयच पुळ काय ग तुला आणि तिला त्याचा, असं ते दोघींच्या बद्दल तो कुशल बोलत असतो. इकडे वासंती म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण गिरिजा माझा कॉल कधीच कट करणार नाही, यामागे नक्कीच काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळं गिरिजा हे सगळं करते, म्हणजेच गिरिजा संकटात आहे, वंशांनी तिला काही केलं तर नसेल ना, हे सगळं आता हिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र वासंती म्हणत असते की आता काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ती म्हणते की आता विशाखाला कॉल करते. मग विशाखाला कॉल करते. विशाखाला कॉल करून ती विचारू लागते की अगं विशाखा, प्रॉब्लेम झाला इथं. तर विशाखा म्हणते की काकू काळजी करू नका, मी येते तिथं, आपण भेटून बोलूया. कारण विशाखाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती होत्या, काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हे सगळं त्यांच्या दोघींचं प्लॅनिंग ठरलेलं होतं. इकडे सावी मात्र रुद्रच्या रूममध्ये त्याच्या बेडवर येऊन झोपलेली आहे. आणि सावी म्हणते की आता ही रूम आणि हा बेड माझा झालेला आहे, रुद्रसुद्धा माझा होणार आहे, आणि आता या गिरिजाची या घरातून हकलपट्टी होणार आहे. त्यामुळं या सगळ्या नवीन गोष्टी माझ्या आणि रुद्रच्या आठवणी मला या रूममध्ये क्रिएट करायच्या आहेत, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र तिथे उर्वशी येते आणि म्हणते, तू इथं काय करते सावी, तुला सांगितलंय ना मी, अगं तू असं नको येत जाऊ इथं, तुला माहिती आहे ना, कारण बघ म्हणजे तू विचार कर, तू जर असा काहीतरी गोंधळ घालून ठेवला तर अवघड होईल. मी तुला शब्द दिलेला आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं तिने सांगते. तेव्हा विशाखा इकडे आलेली असते. विशाखा म्हणते, काय झालं मावशी. तेव्हा ती सांगू लागते की अगं प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे गिरिजा नाही आहे सकाळपासून, आणि ती डिवोर्स पेपर वगैरे हे सगळं झालेलं आहे, यांनी नक्की काही केलं नसेल ना तिला. तेव्हा विशाखा म्हणते की नाही, गिरिजा ना कुशलला भेटायला जाणार होती आज, कुशलकडे ना तिच्या बाबांच्या म्हणजे दत्तू काकांचा खून ज्याने केलेला आहे त्याचे पुरावे आहेत. तेव्हा मात्र इकडे उर्वशी वासंती म्हणते, काय. तेव्हा ती म्हणते की हो, तो जो माणूस आहे ना तो स्पष्ट दिसतोय, आणि ते पुरावे देण्यासाठी कुशलने गिरिजाला लग्नाची मागणी घातलेली आहे, लग्न करण्याची अट ठेवलेली आहे, आणि गिरिजा तिकडे जाणार होती म्हणून कदाचित ती तिथं अडकली असणार आहे. तेव्हा आम्ही पूर्ण प्लॅन केला होता, गिरिजा त्याला गोडगोड बोलून हे सगळं नाटक वटवणार होती, पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. इकडे वासंती म्हणते, काय सांगते अगं, काय प्लॅन करता तुम्ही हे सगळं, किती अवघड होऊन बसलं हे सगळं. मग आता वासंती लगेच श्रीमंतला कॉल करते आणि त्याला विचारू लागते की श्रीमंत, आत्ता तू कुठं आहेस, तिथून आत्ताच्या आत्ता रुद्रला शोधून घेऊन ये. इकडे गिरिजा म्हणत असते, अरे असं काय करतोय, बरं मला एकदा विशाखाला तरी कॉल करू दे, मला तिला तरी सांगू दे. तेव्हा तो म्हणतो, झालं, उद्याच आपलं लग्न होणार आहे आणि एवढी घाई करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरीही आत्ता लग्न झालं की तुला जेवढ्या वेळ दिवसभर गप्पा मारायच्या तेवढ्या वेळ मार, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं तो सांगू लागतो. गिरिजा मात्र म्हणत असते, अरे कुशल असं काय करतोयस तू, ऐकून का घेत नाहीये माझं, तुझ्या लक्षात येत नाहीये का हे सगळं काय होतंय ते, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे रुद्र आता खूप वैतागलेला असतो, तो दारू पिलेला आहे, आणि त्याने एकच ठरवलंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता संपलेल्या आहेत. माझ्या आयुष्यात गिरिजाच राहिलेली नाहीये, तर माझ्या जगण्याला अर्थच राहिलेला नाहीये, मी काय करू मला कळत नाहीये, असं म्हणत तो स्वतःलाच त्रास करून घेत असतो, त्रास देत असतो. त्याला प्रश्न पडलेला असतो की काय करू मी या सगळ्या गोष्टींचं, कशा पद्धतीने यातून मार्ग काढू, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो दारू पीत तसाच रस्त्याच्या कडेला बसलेला असतो. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र
आता स्पष्टपणे हे सगळं आता सुरू झालेलं असतं. त्याच वेळी श्री पोचलेला असतो. श्री म्हणतो की अरे रुद्रभाऊ, तू इथे आहेस होय? अख्खं तुळजापूर तुला शोधतोय मी, चल बरं चल इथून. तेव्हा तो म्हणतो मी कुठेही येणार नाहीये. तुला नाही माहिती माझ्या बाबतीत काय झाले. मला ना कळतच नाहीये, मी प्रेम करायलाच चुकलोय. माझ्या लक्षातच येत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींना कोण जबाबदार आहे. असं म्हणत आता तो स्वतःलाच दोष देऊ लागतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय परिणाम होतोय आणि यामुळं आपल्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे हे त्याला कळत नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता श्री त्याला म्हणत असतो की चल रुद्रभाऊ, मला माहिती आहे. तो म्हणतो मला कुठेही यायचं नाहीये, हेच माझं घर आहे आणि इथंच मी राहणार आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे लोक येतात, लोक बघत असतात. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, काटा रुद्रभाऊच्या पायात काटा रुतलाय, ते मी बघत आहे, तो काढतोय, बाकी काही नाहीये, नका तुम्ही इथे येऊ, निघा, असं म्हणत तो लोकांना सांगत असतो. रुद्र म्हणत असतो की अरे काय काय लोकांना काय थांबवतोयस, माझ्या आयुष्याचं मातेरं झालंय, कोणाला काय फरक पडतो. कारण मी ज्याच्यावर प्रेम केलं ती निघून गेली मला सोडून, तिला दुसऱ्यासोबत लग्न करायचं आहे, त्यासाठी ती निघून गेलेली आहे, हे सगळं तो सांगत असतो. तेव्हा मात्र शेवटी आता श्री तसाच रुद्रला घेऊन घरी येतो आणि घरी आल्यानंतर दारात जेव्हा तो स्वतःच्या आईसाहेबांना पाहतो तेव्हा मात्र रुद्रला धक्का बसतो. रुद्र म्हणतो की आईसाहेब, कारण त्याला आता वाईट वाटत असतं की आपल्या आईसाहेबांच्या समोर आपण दारू पिऊन आलेलो आहे, ही गोष्टच त्याला पटत नसते. तेव्हा मात्र इकडे मावशी, हे बघ, ह्याला आणलाय मी असा दारू पिऊन पडलेला होता. तेव्हा मात्र रुद्र खूप चिडलेला असतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं संकट का आलंय, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे आता वासंती तिथे येते आणि वासंती म्हणत असते की रुद्र, हे सगळं काय घडतंय, काय अर्थ काय आहे या सगळ्याला, असं म्हणत वासंती त्याला विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे रुद्र त्याचबरोबर श्री सगळेजण तिथे असतात आणि त्याला घेऊन तो चाललेला असतो. रुद्रला घेऊन आता ते दोघं जण रूमकडे चाललेले असतात. पण रुद्र म्हणत असतो की गिरिजाने मला आवाज दिला का, गिरिजा आली का, असं रुद्र सांगत असतो. तेव्हा मात्र हे दोघंही त्याला सावरत असतात. आता मात्र वासंतीला खूप राग आलेला असतो. वासंती भयानक अशी चिडलेली असते. वासंतीला कळतच नसतं की आता मी शांत कशी राहू, कारण माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं ह्या बाईनं केलेलं आहे आणि ही बाई ज्या पद्धतीने माझ्या मुलाशी वागत आहे ते मात्र खूप भयानक आहे, मी याला सोडणार नाही, असं म्हणत वासंती इकडे उर्वशीकडे येते आणि तिला जाब विचारू लागते. तिला खानदेशी कानाखाली वाजवते आणि म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं होतं, पण यापुढे एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, कारण ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींमागे तुम्ही आहात. माझ्या गिरिजाला तुम्ही लपवून ठेवलेलं आहे आणि रुद्राच्या आयुष्यात हे सगळं संकट आणलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेल्या आहेत, असं म्हणत आता ती वाटेल ते बोलत असते. आता मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दादासाहेब घरी आलेले असतात आणि दादासाहेब म्हणत असतात की तुम्ही खोटं बोललात, कारण इकडे देवकीला माहीतच नाहीये स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने वागलेले आहात. हे सगळं आता ते उर्वशीला येऊन विचारत असतात. सांगा मला, कुठं आहे मुलगी, देवकीची मुलगी कुठं आहे, मला कळलं पाहिजे, असं म्हणत आता प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो. आणि इकडे उर्वशीचा हात धरलेला असतो आणि तो हात ओढतच दादासाहेब तिला जाब विचारू लागतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उर्वशी म्हणत असते की नाही, मी असं काही केलेलं नाहीये, पण दादासाहेबांना खात्री असते. इकडे गिरिजा मात्र वैतागलेली असते या कुशलच्या वागण्याला. तिला कळतच नसतं की या कुशलने हे सगळं काय करून ठेवलेलं आहे आणि तिला त्यातून बाहेर पडायचं असतं, पण तिला पडता येत नसतं. इकडे मात्र आता रुद्र दारू पिऊन आलेला आहे आणि तो नशेमध्ये असतो. तो किचनमध्ये उभा असतो. त्यावेळेस दादासाहेब तिथे येतात आणि ते पाहतात. तेव्हा ते म्हणतात, काय आहे ही, कसली नशा आणि कोणामुळे झाली ही नशा. तेव्हा स्पष्टपणे आता तिथे वासंती सांगते की हे सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे झालेलं आहे. आणि आता वासंतीचा रोग सरळ सरळ इथे या उर्वशीवर आहे हे दादासाहेबांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि रुद्राची अशी अवस्था करणाऱ्या वासंतीची वाट लावायचं आता दादासाहेबांनी ठरवलेलं असतं. आणि दादासाहेब मात्र भयानक चिडलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.